नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे निकित मराठी कथा या चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत खूप अनोखी पौराणिक कथा, एक राजा आणि त्याच्या 7 राणी यांची। खूप वर्षापूर्वी एक राजा होता। राजाच्या 6 राण्या होत्या। राजाचे राज्य खूप लांबवर पसरलं होतं। राजा खूपच दयाळू आणि धार्मिक होता। तो कायम आपल्या प्रजेच्या सुखासाठी काम करायचा। राज्यामधले सर्व लोक आपल्या राज्याला खूप प्रेम करायचे। राज्यात प्रजेला कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं। राजाला संतान नव्हती। राजा संतान प्राप्तीसाठी एक एक करून 6 लग्न केलेला, पण त्याला कुठल्याही राणीपासून मूल झालं नाही। राजा आपल्या राज्यात पूजा पाठ, दान धर्म, साधू संन्याशांची सेवा आणि मंदिरांमध्ये यज्ञ करत होता, तरीही त्याला संतान प्राप्ती झाली नाही। जसे जसे दिवस निघून जात होते तसे राजा निराश होऊ लागला। काही दिवस असे आले की राजा खूप दुःखी राहायचा आणि तो आपला वेळ घालवण्यासाठी शिकारीसाठी जंगलात जायचा। एके दिवशी राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेल्यावर त्याला एक हरिण दिसली। राजा शिकार करता करता हरिणीच्या मागे लागले। हरिण पळून जाऊन लपून घेतले। राजाने हरिणीचा खूप शोध घेतले। राजा इकडं तिकडं सगळीकडे हरिणीचा शोध घेत होते, पण काय माहित हरिण कुठं लपलेली। हरिणीला शोधून शोधून राजाला ताण लागली होती। राजा खूप दमला होता आणि राजा रस्ता पण भटकला होता, तरी पण घोड्यावरून बसून पुढे पुढे जात होते। 4 दिशांमध्ये खूप सारं घनदाट जंगल होतं। त्यांना कुठून तरी पाण्याचा आवाज आला। पाण्याचा आवाज ऐकता ऐकता राजा त्या दिशेने जाऊ लागले। काही दूरपर्यंत पोहोचल्यानंतर राजाला पाण्याचा धबधबा दिसू लागला। राजा पाणी पिण्यासाठी आपल्या घोड्यावरून खाली उतरले आणि पाणी पिण्यासाठी वाकले। त्याच वेळी तिथून एक आवाज आला, तुम्ही कोण आहात? तुम्हाला दिसत नाही? मी इथं अंघोळ करते। राजा दचकून मागे वळून पाहिले। राजाला इतकी ताण लागलेली होती की त्यांनी आजूबाजूला न पाहता पाणी पिण्यासाठी वाकला होता। त्या अंघोळ करणाऱ्या मुलीला पाहून राजा लगेच दुसरी वळून थांबला। मला खूप ताण लागली होती, त्यामुळे मी पाणी पिण्यासाठी आलो होतो, क्षमा असावी। तुम्हाला वाईट वाटलं नसेल तर मी पाणी पिऊन इथून निघून जातो। मी रस्ता चुकलोय आणि तुम्ही या अशा घनदाट जंगलामध्ये एकट्या काय करत आहात? राजाचा प्रश्न ऐकून मुलगी त्यांना उत्तर देऊ लागली, मी इथल्या जवळच्या गावामध्ये राहते। मी इथं रोज अंघोळीसाठी येत असते। इथं कधी कुठलाही पुरुष येत नाही, म्हणून मी बिनधास्त अंघोळ करत होती। तुम्ही तिकडे जाऊन थांबा, मी थोड्या वेळात माझे आवरून लगेच येते आणि तुम्हाला मी रस्ता दाखवून देते। ती मुलगी अंघोळ उरकून एका दगडामागे जाऊन आपले कपडे बदलून राजाच्या समोर येऊन थांबली। तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पाणी पिऊन घेऊ शकता। नाही नाही, माझी ताण भागली आहे, मी पाणी पिऊन घेतलं आहे, राजा म्हणाले। तुम्हाला काही फळे खायचे असेल तर मी देते। लगेच मुलीने राजाचं काहीही न ऐकता आपल्या टोपलीमधले फळे काढून धुवून त्यांना खाण्यासाठी दिले। राजा त्या मुलीलाच पाहत होते। राजा म्हणाले, तू पण खाऊ शकतेस। मुलगी म्हणाली, नाही, तुम्ही अतिथी आहात, तुम्ही पहिले खाऊन घ्या। माझ्याकडे खूप सारे फळे आहेत। मी रोज इथून फळे काढून घेते आणि बाजारात विकते, त्यामुळे मी खूप सारे फळे काढून ठेवलेले आहेत। राजा म्हणाला, तू तुझा परिचय दिला नाही। मुलगी म्हणाली, माझे नाव रत्ना आहे। मी इथून रोज लाकडं आणि फळे घेऊन जाऊन बाजारामध्ये विकून जे पैसे मिळतात त्या पैशाने माझं घर चालतं। माझ्या परिवारामध्ये माझी आई एकटीच आहे। मी आणि माझी आई आम्ही दोघीच असतो। रत्ना म्हणाली, तुम्ही माझ्याबद्दल जाणून घेतले, पण तुमच्याबद्दल काही सांगितलं नाही। राजा म्हणाले, मी परत तुला भेटल्यानंतर माझी माहिती देतो। आता मला खूप उशीर झालेला आहे, तर तू मला रस्ता दाखव। रत्ना म्हणाली, परत तुम्ही मला का भेटू शकता?
राजा म्हणाले, तू इतकं छान बोलतेस, तुझं हे बोलणं ऐकण्यासाठी मला परत तुला भेटावं लागेल. हे ऐकून मुलगीला हसू कोसळलं. राजा पण तिला पाहून हसू लागला. तिने राजाला रस्ता दाखवला आणि राजा आपल्या राज्यात परत आले. राजा जंगलात जाऊन आल्यापासून बेचैन दिसत होते. ते सतत रत्नाच्या आठवणीत दिवस घालवत होते. राजाला कळत नव्हतं की आपल्या 6 राण्या आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त रत्नाची इतकी का आठवण येत आहे. त्यांना समजत नव्हतं की रत्नाच्या आठवणीपासून कसं बाहेर निघायचं. त्यांनी मंत्र्यांना बोलवलं आणि जंगलात घडलेली हकीकत त्यांनी मंत्र्यांना सांगितली. मंत्री म्हणाले, महाराज, तुमचा रत्नावर प्रेम असेल याकरिता तुमचं मन इतकं बेचैन आहे. मला वाटतं महाराज, आपल्या राज्याला उत्तराधिकारी मिळेल जेव्हा तुम्ही रत्नासोबत लग्न कराल. हा मंत्र्यांचा सल्ला ऐकून राजा मंत्र्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी जंगलात रत्नाला भेटण्यासाठी निघाले. राजा आणि मंत्री दोघेही धबधब्यावर जाऊन पोहोचले आणि तिथं रत्नाची वाट पाहत थांबले. बराच वेळ झाला तरी रत्नाचा तिथे काही पत्ता नव्हता. आज रत्ना आली नसेल किंवा येऊन गेली असेल असं राजाला वाटू लागलं. राजा म्हणाले, मंत्रीजी, आपण आता परत आपल्या राज्याला निघायचं. आज रत्ना आंघोळीसाठी आली नसेल. हे ऐकताच मंत्री म्हणाले, महाराज, तुम्ही म्हणत होता की रत्नाचं घर जवळच्या गावामध्येच आहे, तर आपण एकदा त्यांच्या गावाला जाऊन पाहू. राजा म्हणाले, हो चालेल, बरोबर आहे तुमचं म्हणणं. रत्नाच्या गावी जाण्याचा निश्चय करून दोघं तिच्या गावाला पोहोचले आणि रत्नाचं नाव सांगून पत्ता काढून तिच्या घरी पोहोचले. त्यांना पाहून रत्नाचं घर दाखवण्यासाठी गावकरी त्यांच्या माग जाऊ लागले. तिथे जाऊन रत्नाच्या घरच्या आसपास राजाने पाहिलं तर तिथे कुणीच दिसत नव्हतं. रत्ना शांतपणे आपल्या झोपडीत बसली होती. राजाने आवाज दिला, रत्ना, काय करतेयस तू? मी तुला भेटण्यासाठी आलो आहे. धबधब्याच्या इथं तुझी खूप वाट पाहिली, पण तू आज तिकडे आलीच नाही. आवाज ऐकून रत्ना बाहेर आली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. राजा म्हणाला, रत्ना, तू का रडतेस? त्या दोन्ही शूरवीरांना पाहून गावकरी म्हणाले, तुम्ही कोण आहात आणि रत्नाकडे तुमचं काय काम आहे? आणि रत्ना का रडते हे तुम्हाला माहित नाही का? रत्नाची आईच होती तिच्यासोबत, ती पण आता तिला सोडून निघून गेली. बिचारीला काल सापाने चावलं आणि ती मरण पावली. रत्ना रडणार नाही तर काय करणार बिचारी? पण हे सारं असू दे, तुम्ही कोण आहात ते पहिले आम्हाला सांगा. गावकऱ्यांनी हक्काने राजाला आणि मंत्र्यांना विचारू लागले. मंत्रींनी सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली आणि राज्याबद्दल माहिती दिली. हे ऐकून गावकरी आश्चर्यचकित झाले आणि सर्वांनी मिळून राजाचा आदर सत्कार केला. राजाने गावकऱ्यांना म्हणाले की मी रत्नासोबत लग्न करणार आहे. तुम्हाला काही त्रास आहे का? नाही, आमची रत्ना राणी होत असाल तर आम्हाला काय त्रास होणार आहे? आमच्या रत्नाचं तर भाग्य उजळलं, याच्याहून मोठी गोष्ट कुठली असणार आहे? तुम्ही निश्चिंत होऊन लग्न करू शकता. आमची रत्ना खूप प्रेमळ आहे. गावकऱ्यांनी लगेच सर्व तयारी करून राजा आणि रत्नाचं लग्न लावलं. मंत्री आणि राजा आपली नवीन राणीला घेऊन राज्यात जाण्याची तयारी केली. गावकऱ्यांनी रत्ना आणि राजांना प्रेमाने निरोप दिला. राजा रत्नाला घेऊन आपल्या राजवाड्यात पोहोचले. राजाच्या या नवीन राणीला पाहून राज्याच्या 6 राणी रत्नावर जाऊन राख झाल्या होत्या. त्या मनापासून दुखी होत्या, तरी पण हास्यभाव घेऊन राणी रत्नाचं स्वागत करत होत्या. आता राजा आपला जास्त वेळ राणी रत्नासोबतच घालवत होते. रत्ना निरागस आणि प्रेमळ होती. आपल्या सौथींच्या मनातल्या ईर्ष्याबद्दल तिला काही माहित नव्हतं. तिला माहित नव्हतं की आपल्या सौथी आपल्यावर किती जळतात, पण ती त्या 6 जणींना आपल्या मोठ्या बहिणींसारखं आदर करत होती. असेच काही वर्षे निघून गेले. रत्नाला पण मूलबाळ झालं नाही. एके दिवशी एक संन्यासी महाराज
त्या राज्यापासून जात होते। हे संन्यासी खूप श्रेष्ठ होते। जेव्हा ही बातमी मंत्र्यांना समजली, मंत्री राजांच्या जवळ आले आणि म्हणाले, महाराज, संन्यासी खूप महान आहेत, त्यांना आपण एकदा आपल्या राज्य दरबारात बोलू आणि त्यांना आपल्या राज्याच्या समस्यांबद्दल माहिती विचारू। राजा मंत्र्यांच्या विचारांना एकमत होऊन त्यांनी संन्यासींना आपल्या राज्यात बोलवण्याचा आदेश केला। मंत्रींनी निश्चय केला। मंत्रींनी संन्याशांना आपल्या राजवाड्यात घेऊन आले आणि राजाने संन्याशांचा आदर सत्कार करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली। भोजनानंतर थोड्या वेळाने राजाने आपल्या समस्यांबद्दल माहिती दिली। राजाने आपल्या सर्व राण्यांना राजदरबारात बोलवून घेतलं। संन्याशींनी त्याच वेळेला काही न सांगता राजाला म्हणाले, काही दिवस तुझ्या राज्यात राहू शकतो का? राजाने आनंदाने होकार दिला आणि सैनिकांना संन्याशांची राहण्याची सोय करायला सांगितले। राजा राण्यांना मनाने संन्याशी महाराजांची सेवा करा असं सुचविले। 6 राण्या संन्याशांचे वस्त्र पाहून संन्याशांना नावं ठेवू लागल्या आणि त्यांची कुठलीही सेवा करण्यास तयार झाल्या नाही। राजांना तर होकार दिला, पण नंतर त्यांनी संन्याशांची कुठली सेवा केली नाही। राणी रत्नांनी संन्याशी महाराजांची सर्व प्रकारे आदर सत्कार करून त्यांची सेवा करण्यात व्यस्त होती। जंगलामध्ये एका गरीब घराण्यामधली असल्याकारणाने तिला संन्याशांबद्दल काहीच वाटलं नाही आणि आपण राणी आहोत या पदाचा तिने कधी गर्व केला नाही। प्रेमाने सर्व प्रकाराने संन्याशींची सेवा केली। काही दिवसानंतर संन्याशी महाराज जाण्यासाठी निघाले। त्यावेळेला त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि राणी रत्नाला जवळ बोलवून घेतले आणि तिला म्हणाले की मुली, तुम्ही काही दिवसानंतर या राज्यासाठी उत्तराधिकारी देणार आहात। लवकरात लवकर या राज्यामध्ये लहान मुलांचे हसणे खेळण्याची आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे। हे ऐकता राजा आणि राणी खूप आनंदित झाले। अशा प्रकारे आशीर्वाद देऊन संन्याशी तिथून निघून गेले। काही दिवसानंतर राणी रत्ना गरोदर राहिली। तिने लगेच राजांना ही माहिती दिली। तिने लगेच राजांना ही बातमी दिली। राजा खूप आनंदित झाले। राजा रत्नाची खूप काळजी घेऊ लागले। राजाने रत्नाची काळजी घेण्यासाठी काही दासियांना ठेवलं होतं। राजाने आपल्या राज्यामधल्या गुरूंना विनंती केली होती की राणीला रोज धार्मिक शौर्याच्या गोष्टी सांगण्याकरिता। या बातमीने सर्व राज्यामध्ये आनंदित वातावरण पसरलं होतं। राजा प्रजा एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले। सर्व प्रजा आनंदित होती। आपल्या राज्याला उत्तराधिकारी मिळणार या आशेने। पण एकीकडे 6 राण्या खूप दुःखी झाल्या होत्या। या 6 जणी विचार करू लागल्या, आता काय होणार? राणी रत्ना ही राज्याची खूप लाडकी आहे। यानंतर तिला मूलबाळ झाल्यानंतर ती आणखीनच लाडकी होईल आणि राजा तिला डोक्यावर घेऊन नाचल। या विचाराने त्या असंतुष्ट होत्या। ही तर आता महाराणीच होणार आणि आम्ही सर्व तिच्या नोकरांना, अशी ती आपल्याला वागवणार। या विचाराने सर्व राण्या क्रोधित होत्या। रत्नाचं गर्भ नाहीस करण्यासाठी या 6 राण्यांचं षडयंत्र चालूच होतं, पण त्यांना राणी रत्ना एकटीच मिळत नव्हती। राणी रत्नासोबत राजाने खूप साऱ्या दासियांना तिची काळजी घेण्यासाठी ठेवले होते आणि कुलगुरू तिला कथा ऐकवत होते। अशा प्रकारे कोणी ना कोणी राणीसोबत सतत असायचे। त्यानंतर काही वेळासाठी राजा पण राणीसोबतच राहायचे। या राण्यांचं काही चालत नव्हतं। अशाच प्रकारे काही महिने निघून गेले आणि राणीचं बाळंतपणाची वेळ जवळ आली होती। राज्याच्या सीमेवर शत्रूने हल्ला गाजवला होता। ही बातमी राजाला कळताच राजाने मंत्रीला आणि सैनिकांना राज्याच्या सीमेवर पाठवलं होतं। काही दिवसातच मंत्री आणि सैनिक राज्यात परत आले आणि ते अविजयी ठरले। आता राजाला जाण्याची वेळ आली होती। राजा आपल्या राज्याच्या सीमेवर लढण्यासाठी जाणार होते। राजाने राणी रत्नाची काळजी घेण्यासाठी मंत्र्यांना आणि मोठ्या राणीला बजावलं होतं।
आणि ते सीमेवर आपल्या सैनिकांना घेऊन निघाले। राजाच्या जाण्याने राण्यांना सोन्यान पिवळी संधी मिळाली होती। मोठी राणी रत्नाला चुकीच्या गोष्टी शिकवत होती, त्यापासून तिचं गर्भनाश होईल अशा प्रकारे तिचे करून घ्यायचा प्रयत्न करायची। कुलगुरू यायचे आणि रत्नाला चांगल्या धार्मिक सांस्कृतिक गोष्टी सांगायचे आणि तिचे योग्य असा हालचाल करून घ्यायचे। राणी रत्नाला समजत नव्हतं कुलगुरू आणि मोठी राणी यांच्यामध्ये किती फरक आहे। कुलगुरूंचं सांगणं आणि मोठ्या राणीचं सांगणं खूप वेगवेगळं आहे असं रत्नाला सतत वाटायचं। पण तिला असं पण वाटायचं की आपली राणी महाराणी सांगितलेलं बरोबर असेल। कुलगुरू तर एक पुरुष आहेत, त्यांना महिलांबद्दल इतकं काही माहीत नसेल। महाराणी तर एक महिला आहेत, त्यांना सर्व काही माहीत असतं असं तिला वाटायचं। एके दिवशी राणी रत्नाला खूप वेदना होऊ लागल्या। तिने पाहिलं मोठ्या राणीच्या महालात येऊन त्यांना सांगू लागल्या, महाराणी मला खूप त्रास होतोय, काही उपाय असेल तर मला सांगा। मोठी महाराणी मनोमन खुश झाली आणि म्हणाली, हो मी असते वेळी तू काही विचार करू नको, मी सर्व काही व्यवस्थित करीन। आणि मनोमन विचार करू लागली, हिचे आत्ताच इतके लाड होत आहेत तर यानंतर राज्याला उत्तराधिकारी मिळाल्यानंतर हिचे आणखीनच लाड होतील आणि हीच राणी बनून आपल्यावर राज्य करेल। या विचाराने मोठी महाराणी आपल्या डोक्यात एक षडयंत्र तयार केला। ती म्हणाली, तू इथे थांब, मी आयाला बोलवून येते। राणी रत्नाला खूप वेदना होत होत्या, त्यामुळे ती महाराणींना म्हणाली, मला काही उपाय सांगा ह्या वेदना थांबवण्याच्या। मोठी राणी म्हणाली, तिथं कोटी आहे, त्या कोटीत तू डोकं घालून उभं राहा, म्हणजे तुझे वेदना कमी होतील। इतकं बोलून महाराणी तिथून आयाला बोलवण्यासाठी दासींकडे गेली। इकडे राणी रत्ना आपलं डोकं कोटीत घालण्यासाठी जवळ गेली तर कोटी खूप उंच होती, त्यामुळे तिला त्याच्यामध्ये डोकं घालता आलं नाही। ती तिथं थांबून विचार करू लागली, आता काय करायचं। त्यावेळेला तिला समोर एक हंडा दिसला। तो हंडा तिने घेतला आणि हंड्यामध्ये आपलं डोकं घालू लागली। काही केल्या डोकं हंड्यामध्ये जात नव्हतं। राणी रत्ना पहिलं कधीच कुणाचं बाळंतपण पाहिलं नव्हतं, त्यामुळे तिला यामधील काहीच माहिती नव्हती। राणी रत्नाला खूप भयंकर वेदना होऊ लागल्या। तिने जोरजोरात दुसऱ्या हंड्यामध्ये आपलं डोकं घातलं आणि तिला त्या वेदना असह्य होऊ लागल्या। एक एक करून तिने 7 मुलांना जन्म दिला, 1 मुलगी आणि 6 मुलं, अशा प्रकारे मुलांना जन्म दिला। आणि ह्या वेदना असह्य झाल्यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली पडली। इतक्यात मोठी राणी महालात आली आणि तिने पाहिलं तर राणी रत्नाने 7 मुलांना जन्म दिलेला होता, त्याच्यामध्ये 1 मुलगी आणि 6 मुलांना पाहून आश्चर्यचकित झाली। आया पण येऊन पोहोचली। तिने आयाला पैशांची आशा दाखवून आपल्या बरोबर सामील करून घेतलं होतं। आयाला सांगितलं होतं की ती जे काही मोठी राणी सांगल त्याप्रमाणे तिने वागलं पाहिजे। मोठ्या राणीने आयाला सांगितलं की जाऊन विटा आणि दगड घेऊन ये। आया लगेच जाऊन विटा आणि दगड घेऊन आली आणि बाकी राण्यांना बोलून आणलं। सर्व राण्या त्या मुलांना पाहून आश्चर्यचकित झाल्या होत्या। सुदृढ आणि सुंदर अशी मुलं होती। राणीने आयाला म्हणाली, मुलांना आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि लांब जंगलामध्ये जाऊन या मुलांना मारून टाक आणि तिथंच यांना गाडून टाक। त्यासाठी तुला जितकं हवं तितकं धन आम्ही देणार आहोत। हे ऐकून आयाने पैशाच्या आशामुळे त्या मुलांना घेऊन जंगलात गेली। इकडे राणी रत्ना बेशुद्धच होती। मुलांच्या जन्माच्या निशाण्या 6 राण्यांनी पुसून तिकडचं आवरून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी दगड आणि विटा ठेवल्या। थोड्या वेळानंतर आया परत आली। आया आलेलं पाहून महाराण्यांनी आयाला विचारलं की सर्व व्यवस्थित पार पाडलं का। आया म्हणाली, महाराणी जसं तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे मी मुलांना मारून गाडलं आहे, माझं धन द्या। आया म्हणाली। राणी आयाला धन देऊन तिला तिथून निघून जाण्यासाठी सांगितल्या।
आया महालामधून निघून गेली. थोड्या वेळानंतर महाराणींनी राणी रत्नावर पाणी शिंपडून तिला शुद्धीत आणलं. राणी रत्न शुद्धीत आल्यानंतर लगेच आपल्या मुलांना पाहण्यासाठी आतुरतेने त्यांना विचारू लागली, महाराणी, माझी मुलं कुठे आहेत? राण्या एकमेकांचे चेहरे पाहू लागले. मोठी राणी म्हणाली, ते पहा तुमची मुलं. राणी रत्नाला काही समजत नव्हतं. राणी रत्ना इकडे तिकडे वळून पाहत होती. कुठे आहेत? राणी, माझी मुलं कुठे आहेत? परत प्रश्न करू लागली. राण्यांना हसू कोसळलं. हे काय, विटा आणि दगड हीच मुलं आहेत तुझी? तू यांना जन्म दिलाय, घे तुझ्या मुलांना, घे, अशा म्हणून त्या निंदा करत होत्या. राणी रत्ना आश्चर्यचकित झाली. ही माझी मुलं आहेत? मी यांना जन्म दिला आहे? महाराणी, हे खोटं सांगताय. नक्कीच मला मुलं झालेत. कुठे आहेत माझी मुलं? मोठी महाराणी म्हणाली, तुझ्या मुलांना आम्ही काय लपून ठेवले असं तुला वाटतं का? तू ह्या सर्व राज्याला फसवलं आणि महाराजांना पण फसवलं. तू मुलांना नाही, विटांना आणि दगडांना जन्म दिलाय आणि गरोदर असण्याचं नाटक करत होती. अशा बोलून महाराण्या तिथून हसत बाहेर निघाल्या. राणी रत्नाला काही समजत नव्हतं. इतक्या वेदना सहन करून या विटा आणि दगडांना आपण जन्म दिलाय ह्याचा तिला खूप दुःख वाटत होतं. पण तिला समजत नव्हतं की हे कसं होऊ शकतं. तिला वाटत होतं की तिने मुलांना जन्म दिलाय, पण तिला काहीच माहित नव्हतं. जे काही घडलेलं होतं ते त्याच्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. तिला कळत नव्हतं की तिने काय करावं. काही वेळातच ही बातमी राज्यभर पसरली आणि राणी रत्नानी विटा आणि दगडांना जन्म दिला आहे हे ऐकून राज्यातील सर्व प्रजा निराश झाली. राणी रत्नानी आपल्या राज्यांना फसवलं, आपल्या महाराजांना फसवलं याची बातमी सर्व राज्यापर्यंत पोहोचली. सगळे निराश झाले. काही दिवसानंतर राजा विजयी होऊन राज्यात परतले. राज्याच्या सत्कारासाठी सर्व राज्य सजवलं होतं, पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. राजा राजवाड्यात आले. राजाचा आदर सत्कार केला. 6 राण्या खूप आनंदित होत्या. बाकी सर्वजण निराश होते. हे पाहून राज्याला कळत नव्हतं, मी इतकं राज्य जिंकून आलोय पण कुणाच्याही चेहऱ्यावर हास्य नाही. असे काय घडले जेणेकरून सर्व प्रजा आणि छोटी महाराणी सर्व दुःखी आहेत? राजाचा आदर सत्कार झाल्यानंतर राजाने राणी रत्नाजवळ गेले आणि तिला म्हणाले, तुम्ही सर्व इतके दुःखी का दिसतायत? राणी रत्ना काही सांगायच्या आधीच मोठी राणी राजाच्या जवळ येऊन म्हणाली, राजा, या राज्यासाठी उत्तराधिकारी म्हणून दगड आणि विटा दिले या तुमच्या लाडक्या राणीने. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. राजाला काही कळत नव्हतं. राजा म्हणाले, काय झालं महाराणी? तुम्ही व्यवस्थित मला सविस्तारपणे सांगू शकाल का? पुढील कथा ऐकण्यासाठी भाग क्रमांक 2 पहा.